आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर साळुंखे, आत्ताच ज्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण, व्यासंगपूर्ण आणि अतिशय विश्लेषक असं भाषण आपण ऐकलं ते प्रोफेसर पवार. या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये ज्यांनी खूप महत्त्वाची भूमिका वठवली असे श्रीयुत चोरमारे, श्रीयुत इंगळे, या ग्रंथाचे जवळजवळ 10 लेखक आहेत. ते सर्व लेखक इथे उपस्थित असलेल्या सुप्रियाताई, सभागृहात जरा अंधार असल्यामुळे सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही, दिसत नाही सगळं, परंतु इथे असलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की एक अतिशय विश्लेषक असे सन्माननीय वक्ते आणि दुसरे अत्यंत चिकित्सक असे प्राध्यापक, ह्या दोघांच्या मध्ये माझी योजना का केली असेल, तर त्याचं अगदी साधं उत्तर आहे की या ग्रंथाची निर्मिती ज्यांनी केली आहे त्यांचं नाव स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशन असं आहे. आणि त्याच्यामुळे लेनिनचं असं एक वचन आहे की स्ट्रॅटेजी विदाउट टॅक्टिक्स इज ॲडव्हेंचरिझम. त्याच्यामुळे एक टॅक्टिकल वक्तामध्ये ठेवावा की जो ना तर विश्लेषक आहे ना तर चिकित्सक आहे, तो सर्वसामान्य वाचकांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिनिधी असावा. म्हणजे थोडी चेंज ऑफ टेस्ट होते, अशी ती टॅक्टिक्स आहे. त्याच्यामुळे किशोरने मला ज्यावेळी इथे बोलवलं त्यावेळी मी पहिला प्रश्न हाच विचारला की हू ॲम आय, असा आध्यात्मिक प्रश्न मला पडला होता. पण त्यांचा आग्रह होता प्रेमाचा आणि पवारसाहेबांविषयीचं पुस्तक वाचण्याची संधी मिळणार होती, त्यामुळे मी तत्काळ होकार दिला. आपण सगळ्यांनी आज आतमध्ये येताना बघितलं असेल की जे झाशीच्या राणीचा असा एक रणवेशातला आणि मर्दानी असा पुतळा या सभागृहाच्या बाहेर आहे. आणि केवळ राजघराण्यातलेच नाही तर सर्वसामान्य घरातल्या युवती ह्या भारताच्या सेनादलांमध्ये जातील आणि तिथे अधिकारापर्यंत वरती चढतील, अशी योजना ज्यांच्यामुळे प्रत्यक्षात आली असे पवारसाहेब सभागृहाच्या आतमध्ये आहेत. हा एक विलक्षण असा योगायोग आहे की स्त्री शक्तीचा एवढा सन्मान हा क्वचित केला असेल कोणी. आणि स्त्रियांचे जे हक्क आहेत याच्याविषयी त्यांचं जे आकलन आहे ते पाहून आपण थक्क होतो. 1994 सालचं त्यांचं जे महिला धोरण विषयक भाषण आहे ते जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये चक्रधर स्वामींच्या पासून, म्हणजे ज्यांच्या आश्रमांमध्ये महिला आणि पुरुष एकत्र ज्ञान ग्रहण करत होते, जातीची उतरण नव्हती, सर्व जातीचे लोक एकत्र होते, म्हणजे 12व्या शतकापासून तर पुढे छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, ताराबाई, अहिल्याबाई, चांदबिबी, राणी लक्ष्मीबाई यांच्या परंपरे आपल्याला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची नावं मिळतात. त्याचबरोबर आगरकर, लोकहितवादी, रानडे, कर्वे, पंडिता रमाबाई यांचे उल्लेख आणि यांच्या कार्याचं पूर्ण परिशीलन आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याच्या आधी राजर्षी शाहू महाराजांचं कार्य दिसतं. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला आनंदीबाई जोशी भेटतात आणि सर्व अशी ती मोठी परंपरा आपल्या समोर येते. गांधीजींचं स्त्रियांच्या संबंधीचं योगदान, त्याचं परिशीलन आणि अखेर शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या संदर्भात त्याच्यावर चढवलेलं कळस. असं संपूर्ण ही जी एक सगळी वेडी माणसं आहेत आणि त्यांच्या वेडेपणामागचं जे शहाणपण त्यांनी जपलं आहे, त्या संपूर्ण शहाणपणाचा जो इतिहास आहे, त्याचं जे सांस्कृतिक कारण आहे महाराष्ट्राचं, त्याचा जो सारांश आहे तो खरं म्हणजे पवारसाहेबांचं धोरण आहे. आणि इतका प्रदीर्घ असा महाराष्ट्राचा शहाणपणाचा इतिहास पचवणं आणि एका नव्या काळापुढे
तो एका नवीन पद्धतीने त्याचा आविष्कार करणं आणि महिलांना न्याय देणं विलक्षण गोष्ट आहे. स्त्रियांचे प्रतिनिधी म्हणून किती लोक निवडून येतात, किती स्त्रिया निवडून येतात याची संख्या आज महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा जास्त आहे. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन्स करत जाणं ही जी गोष्ट पवारसाहेब करतात ती विलक्षण आहे. आणि खरं म्हणजे पुढच्या कार्यकर्त्यांसाठी हे जे पुस्तक लिहिलं गेलं, त्या कार्यकर्त्यांना जर त्याच्यातून काही संदेश घ्यायचा असेल तर तो इनोव्हेशनच्या दृष्टीने घ्यावा असं मला हे पुस्तक वाचताना वाटलं. दुसरी गोष्ट जी आहे ती ही आहे की महिलांविषयीचं हे जे आकलन आहे या पुस्तकात अनेक ठिकाणी दिसतं, पण त्याच्यातला जो व्यावहारिक आशय आहे तो सुद्धा समजून घेतला पाहिजे की महिलांचा विकास झाल्याशिवाय आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती होऊ शकणार नाही. त्याची अनेक उदाहरणं देऊन त्यांनी ते पटवून दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक सैद्धांतिक बाजू, एक प्रकारची आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड आणि त्याचबरोबर त्याला एक व्यावहारिक आधार देणं ही सुद्धा गोष्ट ही कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. विकास कारणामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नाही. आणि मग आत्ताच्या काळामध्ये या पुस्तकाचं जे महत्त्व आहे ते काय आहे, तर मला असं वाटतं की म्हणजे मला माझ्या मनातला थॉमस कार्लाइल जागा झाला आणि त्याने मला आठवण करून दिली की ज्या काळामध्ये खुज्या व्यक्तींच्या खूप लांबच लांब सावल्या पडायला लागतात त्यावेळेला सूर्यास्त जवळ आला आहे असं समजावं, असं कार्लाइल म्हणतो. अशा काळामध्ये आपल्याला एक आशास्थान निर्माण होण्याची गरज असते की सूर्योदय पुन्हा होणार आहे. मला आठवत आहे आम्ही विद्यार्थी असताना पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर ताकवले आम्हाला शिकवायचे आणि त्यावेळी सिंहासन पिक्चर लागला होता आणि सिंहासन सिनेमाबद्दल एक मोठी समीक्षा करणारा एक मोठा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला आणि तुम्ही मनात आणा ते सगळे विचारवंत त्या कार्यक्रमात होते. त्यांची सगळ्यांची भाषणं झाली आणि अखेरचं भाषण हे एस एम जोशी साहेबांचं. त्यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत सगळी जी भाषणं झाली ती उषःकाल होता होता काळरात्र झाली या आशयाची झाली. काही भाषणं तर अजून सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली अशी झाली. पण त्या चित्रपटाचा खरा संदेश अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असा आहे हे त्यांनी सगळ्यांना लक्षात आणून दिलं. आणि मला असं वाटतं की हा जो ग्रंथ आहे याच्या पानोपानी अशा प्रकारची स्फूर्ती आपल्याला निश्चित मिळेल. याचं कारण समस्या किती बिकट आहेत हे जितकं या पुस्तकात दिसेल तसंच एक समाजाप्रती समर्पित व्यक्ती आपला सर्व अहंकार सोडून त्या समस्यांना कशी भिडते आणि त्या कशा सोडवते ह्याचं चित्रण हे या पुस्तकामध्ये तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये वक्त्यांची मोठी पंचायत असते. याचं कारण पुस्तकामध्ये जे काही दिलंय ते सगळं जर रिव्हील केलं तर प्रकाशक आणि संपादकांची अडचण होते. याचं कारण मग हे पुस्तक विकत कोण घेणार असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे एक पुस्तकाविषयी तर बोलायचं पण फार पुस्तकातलं काही सांगायचं नाही अशी क्लुप्ती करत बोलावं लागतं आणि त्यामुळे वक्त्यांची जरा थोडीशी पंचायत असते. परंतु मी प्रकाशकांची आणि श्रोत्यांची दोघांचीही म्हणजे दोघांनाही नाखुश करणार नाही. पहिली गोष्ट ही म्हणजे थोडक्यात काय की एखादी सौंदर्यकृती तयार करणारा जो कलावंत असतो तो काय करतो की ही म्हणजे रिव्हिल्स व्हेरी लिटल अँड कन्सिल्स मोस्ट ऑफ इट. तर तसं या पुस्तकातल्या काही ज्या गोष्टी आहेत ह्याच फक्त रिव्हील करायच्या आणि बाकीच्या संपूर्ण पुस्तकाविषयी रहस्य निर्माण करायचं, उत्कंठा निर्माण करायची असं काम अशा कार्यक्रमांमध्ये करावं लागतं. मला या पुस्तकामध्ये जी महत्त्वाची गोष्ट दिसली ती ही की
त्याच्यामध्ये भूमिका आणि प्रस्तावना ह्या ज्या लिहिल्या आहेत, ज्याचा पवार सरांनी खूप सविस्तर उल्लेख केला. तर प्रस्तावनेचं वैशिष्ट्य असं असतं की प्रस्तावना ही किंवा भूमिका इट इज प्लेस फर्स्ट, रिटन लास्ट अँड रेड लिस्ट. त्याच्यामुळे सहसा ती कोणी वाचत नाही, परंतु मी तुम्हाला विनंती करीन की त्या दोन्ही गोष्टी प्रथम वाचाव्या, म्हणजे मग हे पुस्तक हे तुम्हाला आकलन होण्याच्या दृष्टीने जास्त सोयीचं जाईल. ह्या पुस्तकामध्ये जो महत्वाचा भाग आहे त्याच्यात तो आहे लेखकांचा. या लेखकांनी खूप जीवापाड कष्ट केलेले आहेत, प्रचंड संशोधन केलेले आहे आणि इतके संदर्भ त्याच्यात मध्ये मध्ये आलेले आहेत, इतक्या निरनिराळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या चरित्रांमधले संदर्भ या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात. आणि या सगळ्यांच्या विचारांना एकत्र करून महाराष्ट्राचं विकास कारण करणं ही अतिशय अवघड अशी गोष्ट पवारसाहेब करत असताना आपल्याला प्रत्येक याच्या चॅप्टरमध्ये दिसतात. एक छोटासा उल्लेख मी करीन की कोल्हापूरचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथाविषयी पवारसाहेबांनी केलेली मदत ही आपल्याला खूप काही सांगून जाते. भटक्या-विमुक्त मुलांची शाळेची अडचण सोडवण्यासाठी त्यांनी काही मिनिटात किती निधी उभा करून दाखवला याची पण गोष्ट ही आपल्याला स्फूर्ती देऊन जाते. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण त्या प्रकरणामध्ये केवळ एक आदिवासी भागातले कार्यकर्ते पुढे मंत्री झालेले पवारसाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं असे ग्रहस्थ हे नगरचे आहेत. म्हणून नंदुरबार जिल्ह्यातली एक गोष्ट या नगरच्या प्रकरणात आहे. ती अशी आहे की होराफळी म्हणून एक गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये की जिथे आदिवासी मुलांचे कुपोषणाने मृत्यू झाले होते. ही बातमी पवारसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून कळल्यानंतर त्यांना अतिशय दुःख झालं आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे गो वेअर द प्रॉब्लेम इज, जिथे प्रश्न आहे तिथे जा, जिथे रिसोर्सेस आहेत तिथे बसून काम करू नका. म्हणजे तो मुल्ला नसरुद्दीन जसं करतो की नाही की त्याची अंगठी जंगलात हरवते, पण तो शोधतो यमुनेच्या तीरावर, कारण त्या राजप्रासादातला उजेड तिथे पडलेला असतो. रिसोर्सेसमध्ये प्रश्नांची उत्तरं शोधता येत नाही. जिथे प्रश्न आहे तिथे जायचं. त्यांनी ठरवलं की तिथे जायचं आणि त्या अकोले तालुक्यातल्या ज्या मंत्र्यांना त्यांनी असं सांगितलं की आपल्याला तिथे जायला पाहिजे. चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून असं समजतं की तिथे जायला रस्ताच नाहीये. गुजरातमध्ये आधी जावं लागेल आणि तिथून 14 किलोमीटर पायी येऊन मगच तुम्हाला त्या गावामध्ये जाता येईल. आपण सगळेजण पवारसाहेबांना ओळखता. त्यांनी काय केलं असेल हे तुम्ही चटकन लक्षात आलं असेल की ते गुजरातमध्ये गेले आणि तिथून 14 किलोमीटर पायी चालत 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 त्या गावामध्ये गेले. तिथे त्यांना बसायला खुर्ची सुद्धा नव्हती, तरी त्यांनी त्या लोकांची दुःख जाणून घेतली आणि अतिशय विषण्ण अशा अवस्थेत ते आहेत. हे प्रकरण माझ्यासारख्या वाचकाला अंगावर काटा आणतं. आपल्या म्हणजे पवारसाहेबांची कृती बघून आपल्या डोळ्यातून घळघळ अश्रू यायला लागतात. आणि मग त्याच्या पुढे जे होतं ते रोमहर्षक आहे आणि ते खरं कार्यकर्त्यांना अतिशय मार्गदर्शक आहे. म्हणजे मी तर त्यावेळी पवारसाहेबांना सातत्याने मानाचा मुजरा करत होतो. ते प्रकरण वाचताना काय केलं असेल त्यांनी की दमसुक्तनकरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि आदिवासींच्या योजना आदिवासींपर्यंत का पोहोचत नाहीत आणि त्या पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याविषयी त्या समितीच्या शिफारसी मागवल्या. शिफारसी मागवल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की आदिवासी 9% आहेत आणि तेवढ्या प्रमाणात त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला पाहिजे. अधिक सविस्तर विवेचन न करता मी असं सांगेन
की त्याच्यातून पुढे ज्या गोष्टीची निर्मिती झाली ती सगळ्या देशाला एक मार्गदर्शक अशी गोष्ट झाली, आणि ती म्हणजे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट सुरू झालं. 1994 साली पवारसाहेब पुन्हा ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आदिवासींसाठी बजेट वेगळं स्वतंत्र बजेट सुरू झालं. इतकंच नव्हे तर लेखकाचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी याचाही उल्लेख केला आहे की केवळ नगर जिल्ह्यापुरतं सीमित न ठेवता नंदुरबारमधल्या ह्या घटनेचे पडसाद राजस्थानात कसे उमटले आणि राजस्थान सरकारने राजस्थानच्या आदिवासींसाठी हे बजेट कंसात महाराष्ट्र पॅटर्न असं लिहून राजस्थानामध्ये सुद्धा ही पद्धत सुरू केली. आणि आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे की देशाच्या पातळीवर. त्याच्यामुळे एखाद्या समस्येला भिडायचं कसं, एक प्रत्यक्ष बालमृत्यू कुपोषणाने झालेले आहेत आणि मग याच्यातून नुसती करेक्शन न करता करेक्टिव्ह ऍक्शन करणं, हे जे गुणवत्तापूर्ण अशा प्रशासनाचं वैशिष्ट्य असतं की ही चूक पुन्हा होऊ नये याच्यासाठी करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी नेतृत्वाचा कस लागतो. आणि त्याचा पाठपुरावा करून दमसुक्तनकर कमिटीच्या अहवालानुसार प्रत्यक्ष गोष्टी घडतील, लालफितीच्या कारभारातून ती योजना पुढे जाईल आणि प्रत्यक्षात येईल. ही शरद पवार साहेबांची जी दूरदृष्टी आहे ती आपल्यासारख्या सगळ्यांनाच मार्गदर्शक आहे. बारामती पॅटर्न विषयी एक चॅप्टर आहे, सुंदर. सगळेच म्हणजे सगळ्याच लेखकांचं केवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बारामतीचं जो चॅप्टर आहे तो वाचताना माझ्या लक्षात आलं की इतक्या संस्था पवारसाहेबांनी काढलेल्या आहेत, मी स्वतः त्या अनेक वेळा बघितलेल्या आहेत, पण लेखक याचा उल्लेख करायला विसरलेले नाहीत की या सगळ्या त्यातल्या शिक्षण संस्था ज्या असतील किंवा ज्या काही इतर संस्था आहेत, तर त्या संस्थांमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या नावाने त्या संस्था लोकांमध्ये जास्त ज्ञात आहेत. म्हणजे पवारसाहेबांची ती संस्था असं नसून त्या प्राचार्यांची, त्या शिक्षकांची ती शाळा किंवा ते महाविद्यालय अशी त्याची ओळख समाजामध्ये आहे. माझ्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. विनोबांनी या संबंधी एक सुंदर असं मार्मिक वाक्य सांगितलंय की अनेक लोक आपल्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी संस्था स्थापन करतात आणि त्यात स्वतःच मूर्तिरूप होऊन बसतात. त्याच्यामुळे पवारसाहेब स्वतः कुठेही एकाही संस्थेत मूर्तिरूप झाले नाहीत, तर ते सर्व संस्थांमध्ये स्फूर्तिरूप होऊन राहिलेले आहेत. हे आपण सगळेजण नेहमी बघत आलेलो आहे. मला स्वतःला सुद्धा याचा अनुभव आहे. याचं कारण आमची महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ही संस्था सुद्धा निर्माण करण्यासाठी त्यांचीच स्फूर्ती कारणीभूत झाली, परंतु त्यांनी आमच्या कुठल्याही कारभारामध्ये कधीही लक्ष किंवा त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही की मी ही संस्था काढली किंवा ही नवकल्पना काढली की ज्याच्यामध्ये सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक परिवर्तन हे बिझनेस फॉर्मॅटमध्ये करता येतं. ही नवकल्पना ही त्यांनी दिली असं ते कधी सांगतही नाहीत. इतके ते मूर्तिरूप होण्यापासून दूर राहतात. आपल्याला त्याची कल्पना आहे सगळ्यांना, आपण त्यांना सगळेजण जवळून ओळखता. त्याचबरोबर मला ही सुद्धा एक गोष्ट सांगायला आवडेल की अनेक जिल्ह्यांची प्रकरणं वाचताना माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे मी मध्यंतरी एक ग्रंथ वाचला मोहरा महाराष्ट्राचा, डॉक्टर रमेश अंधारेंनी तो संपादित केलाय, ग्रंथालीनी प्रकाशित केलाय. त्याच्यामध्ये वाचताना माझ्या समोर आलं की म्हणजे महाराष्ट्र कसा होता वाकाटकांच्या आणि त्याच्या आधीच्या काळापासून त्याच्यात सगळा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा काय आहे, त्याची जडणघडण कशी झाली, याचा पूर्ण मोठा महाग्रंथ आहे. तर तो वाचत असताना एका ठिकाणी असा उल्लेख आहे की उद्योतन सुरी नावाचा एक लेखक आहे, त्यांनी कुबल हे माया नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्रीय लोक कसे आहेत तर हे कलहशील आहेत असं त्यांनी उल्लेख केलाय. हे कलहशील आहेत.
मी जुन्या काळातलं सांगतोय, आजचं सांगत नाहीये, तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे खूप कलहशील आहेत असं त्यांनी लिहिलंय. आणि या ग्रंथामध्ये आपल्याला लक्षात येईल इतके कलह आहेत. पाण्यावरून आहेत, विजेवरून आहेत, जमिनीवरून आहेत, निवडणुकांवरून आहेत, घराण्यांमधले आहेत, जुने वाद आहेत, काय 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 आहेत. आणि मग ह्या कलहशील लोकांना एक अत्यंत संवेदनाशील आणि सहनशील असं नेतृत्व मिळाल्यानंतर काय चमत्कार घडतो ते सुद्धा या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे वाद, वितंडवाद, विकोपाला गेलेले वाद, इथपासून संवाद, पुढे सुसंवाद, सुसंवादाचं रूपांतर सहकार्यामध्ये, मग सहनिर्मितीमध्ये आणि मग विकासामध्ये, ही संपूर्ण साखळी तुम्हाला या काही प्रकरणांमध्ये बघायला मिळते. अनेक लोकांच्या बाबतीत पुढे मागे झालंय, कधी संबंध सुधारलेत, परत बिघडलेत, परत नीट झालेत, अशी कितीतरी उदाहरणं. म्हणजे महाराष्ट्र किती व्यामिश्र आहे, किती गुंतागुंतीचं आहे, इकडचे लोक हे किती गुंतागुंतीचे आहेत, हे जर समजून घ्यायचं असेल केवळ एवढ्यासाठी सुद्धा हा ग्रंथ वाचावा. आणि मग पवारसाहेबांची सहनशक्ती, त्यांची चिकाटी, त्यांचं लोकांमध्ये पूर्ण स्वतःला झोकून देणं, ही गोष्ट आपल्याला स्तिमित करत राहते. आचार्यात्र्यांनी गाडगे महाराजांचं वर्णन करताना म्हटलंय की सिंहाला बघावे वनात, हत्तीला बघावे रानात आणि गाडगे बाबांना बघावे कीर्तनात. तसं मी म्हणेन की पवार साहेबांना बघावे लोकसंवादात, लोकांमध्ये राहून लोकांशी संवाद करून त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांची एक मोठी सामूहिक शक्ती निर्माण करणं आणि ती विकासाच्या कारणासाठी नेणं, ही फार मोठी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली आहे. आणि याचं दस्तऐवजीकरण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने या ग्रंथात पानोपानी आपल्याला वाचायला मिळेल. आपण कधी कधी हताश होतो की अरे याच्यातून मार्ग निघणार की नाही, आणि एखाद्या गोष्टीला, म्हणजे एखादं जे कथन असतं त्या कथनाला आपण कहाणी कधी म्हणतो तर त्याच्यात शेवटी कलाटणी मिळते आणि त्याचा एक सुखांत होतो, त्यावेळेला आपण त्याला कहाणी म्हणतो. अशा अनेक कहाण्या याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. आपली या पुस्तकाविषयीची उत्कंठा वाढवणं हा माझ्या भाषणाचं मुख्य प्रयोजन असल्यामुळे मी आपल्याशी या थोडंसं मर्यादित पद्धतीने बोलतोय, आपण समजून घ्याल. आणि त्याच्यातलं एक महत्वाची गोष्ट जी मला दिसली ती म्हणजे की हाऊ टू कम्युनिटाइज द प्रॉब्लेम्स रादर दॅन गव्हर्नमेंटाइज देम. प्रत्येक वेळी सगळे प्रश्न सरकार सोडवेल असं न करता सहकाराच्या भावनातून काय करता येईल, त्याच्या मागे शासकीय शक्ती कशी उभी करता येईल, एक कॅटॅलिटिक पद्धतीने ती कशी उभी राहू शकेल, याची पण उदाहरणं आपल्याला याच्यात दिसू शकतील. नाही तर सगळं काही सरकारने करायचंय अशा भूमिकेत जो भारतीय समाज आहे त्याला बाहेर काढणं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी मला खूप भावली ती ही, अनेक पाश्चात्य व्यवस्थापन तज्ज्ञ सांगत आलेत, मायकेल पोर्टर विशेषतः, की एक स्वायत्त आणि स्वावलंबी समाज हा यशस्वी उद्योगांची निर्मिती करू शकतो आणि मग यशस्वी उद्योग त्या समाजाला अधिक यशस्वी करत जातात, अधिक समृद्ध करत जातात. प्रगत राष्ट्रांचा जर इतिहास आपण बघितला तर दोन गोष्टी आपल्याला दिसतात, आणि त्या दोन गोष्टी म्हणजे कायद्याचं राज्य आणि उद्योगांच्या विकासाला चालना देणारी सोशल इकोसिस्टम. या दोन गोष्टींना पवार साहेबांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं हे आपल्याला दिसून येईल. अनेक संदर्भ त्या संबंधीचे आहेत की ज्याच्यातून उद्योगांना चालना मिळेल. आणि याच्यावरची नुसती भाषणं देणं हा त्यांचा स्वभाव नाही, कृतीप्रवणता हा त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. गांधींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की वर्ड्स मे टेल अ लाय बट ॲक्शन्स डू नॉट. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांची कृती असल्यामुळे त्याच्यामध्ये असत्याचा अंश नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगांचा विकास हा आपल्याला सातत्याने झालेला दिसतो. विकास कारणामध्ये ज्या प्रकारचं
काम त्यांनी केलं. त्याच्यामुळे त्यांचे विरोधक असोत, त्यांचे समर्थक असोत, सगळ्यांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि स्तुती या संदर्भात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर संविधानावर श्रद्धा, संविधानाशी बांधिलकी, वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचबरोबर या संपूर्ण कामामध्ये आधुनिकतेचा सतत पुरस्कार, याही गोष्टी ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वातून आणि इथे निरनिराळ्या केलेल्या कृतीतून आपल्या समोर प्रगट होतात. आज एक महत्वाचा मुद्दा शेवटी सांगून मी आपली रजा घेणार आहे, आणि तो मुद्दा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये हे रसायन नक्की काय आहे. हे आम्ही जो नेहमी ब्रेनचा अभ्यास करतो, माझं भाषण संपायला आता 5 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून तो अलार्म वाजलाय. जो आम्ही मेंदूचा अभ्यास करतो, म्हणजे मज्जा मानसशास्त्र असेल किंवा न्यूरोफिजिओलॉजी, न्यूरोसायकोलॉजी, या सगळ्या अंगांनी बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा जो अभ्यास होतो, त्याचं जे आधुनिक संशोधन आहे ते हे सांगतं की केवळ भाषिक बुद्धिमत्ता आणि गणिती बुद्धिमत्ता किंवा तार्किक बुद्धिमत्ता, ज्याचं शालेय परीक्षांमध्ये नेहमी परीक्षण होतं, हीच केवळ एकरेषीय अशी बुद्धिमत्ता माणसाच्या मेंदूमध्ये नाही. 1979 ते 83 या काळामध्ये जसा फंक्शनल MRIचा शोध लागला, मनुष्य खुर्चीत बसून सुद्धा त्याचा MRI निघू लागला, त्यावेळेला होवर्ड गार्डनरने असा एक शोध लावला की मेंदूमध्ये 8 निरनिराळ्या बुद्धिमत्तांची केंद्र असतात. बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन मनुष्य जन्माला येतो, आणि त्यातली एक बुद्धिमत्ता, सगळे 8 मी सांगणार नाही, एक महत्वाची बुद्धिमत्ता आहे, ती म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स. इतर व्यक्तींच्या भावभावना समजून घेऊन, इतर व्यक्तींच्या त्यांच्या विश्वास, त्यांच्या ॲटिट्यूड्स, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या व्हॅल्यूज, त्यांची मॉरल्स, ही सगळी लक्षात घेऊन त्यांच्यामधून सहकार्याची निर्मिती करणं, ही जी बुद्धिमत्ता आहे, ही म्हणजे असं असणारे व्यक्ती ह्या बुद्धिमान समजल्या जातात, हा गार्डनरचा सिद्धांत आहे. आपल्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतोय. ज्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात लौकिक अर्थाने फारसं काही मार्क मिळालेले नाहीत किंवा जे बोर्डात आलेले नाही आहेत, तर अशी एक व्यक्ती ही किती बुद्धिमान आहे हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही. त्याला एक वैज्ञानिक बैठक आहे हे मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं. आणि त्याचबरोबर ह्या व्यक्तींमध्ये सुपिरियर मेमरी, ही मेमरीविषयी म्हणजे स्मरणशक्तीविषयी त्यांचं कौतुक अनेक ठिकाणी केलं गेलंय. पण मला एक तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट वाटते की हे कौतुक किंवा हे अप्रिसिएशन अपूर्ण आहे. याचं कारण ही डज नॉट यूज हिज ब्रेन ओनली ॲज अ मेमरी, ही युजेस इट ॲज अ प्रोसेसर. आणि हे सर्वात महत्वाचं आहे. मेमरी खूप जणांना असेल, पण त्या मेमरीमध्ये रिटेन्शन, रिकॉल, रेकग्निशन याचा उपयोग करून, त्वरित त्याच्यावर प्रक्रिया करून एक अत्यंत नॉन ऑब्व्हियस अशी, ओरिजिनल अशी, अत्यंत इनोव्हेटिव्ह अशी गोष्ट समोर आणणं आणि अत्यंत अनपेक्षित अशी गोष्ट समोर आणणं, ही जी बुद्धिमत्ता आहे, ही त्यांची एक विलक्षण बाजू आहे. तुम्ही या दृष्टीने जर ह्या पुस्तकातल्या घटनांकडे बघितलं तर एक नवीन आशय तुमच्या समोर येईल त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. सर्जनशीलता, कुठली गोष्ट चटकन शिकणं, रॅपिड लर्निंग, ऑब्झर्वेशनल इंटेलिजन्स, ह्या गोष्टी ह्या अशा माणसांकडे आधिक्याने असतात. आणि ते सुद्धा आपल्याला नेहमी दिसून येतं पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये. बुक पिक्चर जे आहे अशा प्रकारच्या इंटेलिजन्सच्या अभ्यासामधलं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, विजडम आणि इंटेलिजन्स यांची एकत्र मेळ बसतो, यांचं सिंथेसिस होतं. आणि ह्या सिंथेसिस ज्या व्यक्ती करतात त्यांना आमचं विज्ञान त्याला ग्रेटनेस असं म्हणतं. आणि तो ग्रेटनेस जो पवारसाहेबांचा आहे, तो ह्याच्यातले प्रश्न सर्जनशीलपणे सोडवणं, विजडम, सतत वाईज राहणं, केवळ स्मार्ट न राहता वाईज असणं, आणि त्याचबरोबर
आपली जी आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आहे, निर्णय इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे, सोशल इंटेलिजन्स आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, ह्याच्यातून अतिशय उच्च दर्जाची कमिटमेंट निर्माण करणं हे त्या बुद्धिमत्तेचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं. आणि ही कमिटमेंट निर्माण केल्यानंतर त्याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करणं हे त्या बुद्धिमत्तेचं विज्ञानाने पुस्तकात नोंदवलेलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या अशा कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करत जाणं, त्याच्यातून हाय परफॉर्मन्स देणं आणि त्या हाय परफॉर्मन्समधून सोशल कॅपिटलची निर्मिती करणं हे बुक पिक्चर आहे. सामाजिक भांडवलाची निर्मिती होते ज्याच्यातून समाज पुढे जातो. आणि तसं करत असताना मग ह्या व्यक्ती सेल्फच्या पलीकडे जातात. यांचा सेल्फ विरघळतो आणि सेल्फ आणि नॉन सेल्फ यांचं इंटिग्रेशन होतं. आणि एकदा हे झालं की हे जग सुंदर करण्याच्या मागे लागतात. आणि जसं हे सेल्फ इंटरेस्ट आणि इतरांचे इंटरेस्ट बॅलन्स करू शकतात, तसंच त्यांच्या एन्व्हायरमेंटचा कॉन्टेक्स्ट सुद्धा बॅलन्स करतात. मग ते त्यांचं राज्य असो, महाराष्ट्रासारखं. आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांचं आकलन या अत्यंत आधुनिक आणि कटिंग एज असलेल्या एका विज्ञानाच्या पुस्तकामधून सुद्धा आपल्याला करून, म्हणजे तुम्ही रेन्झ्युली वाचा, तुम्ही डॅब्रोस्की वाचा, तुम्ही गार्डनर वाचा, तुम्ही नेल्सन वाचा, तुम्ही स्टर्नबर्ग वाचा, या सगळ्यांच्या रिसर्चमधून जी एक गोष्ट समोर येते, मला असं वाटतं की त्या सगळ्या वैज्ञानिकांना पवारसाहेब जर भेटले तर त्यांचं विज्ञान पण खूप पुढे जाईल. अखेर शेवटी तुमची रजा घेताना मी एवढंच म्हणेन की अखंड मानवजातीचा इतिहास ज्यांनी लिहिला असे अर्नोल्ड टॉयनबी 13 खंड लिहिले. 13व्या खंडात अखेर करताना ते असं म्हणतात की या मानवजातीच्या इतिहासामधून मला 3 सूत्र बाहेर येताना दिसतात. 3 सूत्रांची सतत प्रगती होताना दिसते. थोडंसं पुढे मागे होतं इतिहासाच्या क्रमात, पण ती 3 सूत्र पुढे पुढे जात आहेत असं मला दिसतं. आणि ती 3 सूत्र आहेत ज्ञान, निर्मिती आणि प्रेम. पवारसाहेबांची समाजनिष्ठ ज्ञानसाधना ही या पुस्तकात वारंवार आपल्याला दिसते. विकासक्षम अशी निर्मिती ही वारंवार दिसते. आणि प्रेम ही जी संकल्पना आहे याचं एरिक फ्रॉम हे अत्यंत आघाडीचे असे सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी जी व्याख्या केली आहे ती जर मी आपल्याला सांगितली तर मी जे बोलतोय ते किती अर्थपूर्ण आहे आपल्याला कळेल. प्रेम म्हणजे फक्त मिठ्या मारणे नव्हे. फ्रॉम असं म्हणतो की टू बी लव्ड याच्यापेक्षा टू लव्ह याला अधिक महत्व आहे. आणि टू लव्ह म्हणजे काय, तर आपल्या सान्निध्यात ज्या ज्या व्यक्ती येतात त्यांना त्यांचं फुल पोटेन्शियल रिअलाइज करायला आउट ऑफ द वे जाऊन मदत करणं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणं. अख्ख्या महाराष्ट्राला आपलं पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी ज्या प्रकारची मदत पवारसाहेब करतात, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता, त्यामुळे मी जे म्हणतोय ते किती सार्थ आहे आपल्या लक्षात येईल. त्यांचं मुख्यमंत्री होताना वय 38 होतं आणि आज 83 आहे. 3 आणि 8 या आकड्यांची गल्लत होते आणि लोकांना ते म्हातारे आहेत असं वाटतात. माझे मित्र दत्तप्रसाद दाभोळकर यांनी मला तरुण कोण आणि म्हातारा कोण याची व्याख्या सांगितली. ते असं म्हणाले की ज्याला 24 तास खायला उठतात तो म्हातारा आणि ज्याला 24 तास पुरत नाहीत तो तरुण. त्याच्यामुळे जो स्वतः तरुण जातो आणि समाजाला तारून नेतो तो तरुण. अशा या तरुणाला अभिवादन करून मी आपली रजा घेतो.